सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून आज आपण अनंत चतुर्दशीकडे आलेलो आहोत की हा गणेशोत्सव आता आपला ह्या वर्षीचा संपणार आहे आणि आपण सगळे बाप्पाला निरोप देतोय. आपण सगळे खूप 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 असे भावनाशील झालेलो आहोत आणि तो प्रसंग की निरोपाचा आता आलेला आहे की आज बाप्पा त्याच्या घरी जाईल आणि पुनरागमनायचं की बाप्पा पुन्हा येण्याकरता तू आत्ता जा, असं आपण सगळेजण त्याला विनवित असू. आणि या दिवसाचा असाच सत्संग चालू असताना ह्या दिवसाच्या सत्संगामध्ये आज मुद्गल ऋषी गणपती बाप्पाला सांगतायत की मला या मानवी जीवनामध्ये आल्याचं मला खूप सार्थक वाटते की मला मानवाचा जन्म प्राप्त झाला आणि तुम्ही त्या मानवी देहामध्ये यायच्या अगोदरचा मला जो 84 लक्ष योनींचा प्रवास सांगितला, देवा मला खरंच असं धन्य वाटते की ह्या देहाचं मी किती प्रकारे संरक्षण करायला पाहिजे, या देहाचा मी किती प्रकारे वापर करायला पाहिजे. त्यावेळेला बाप्पा असा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, अरे मुद्गला, तुला मी ते सांगितले ती मानवी मूल्य सांगितली आहेत, मानवी देहाचं नाही सांगितलं. म्हणले म्हणजे अरे हेच खरं गोम आहे ना, मी तुम्हाला सगळं शिकवतो, तुम्ही सगळे शिकलेले आहात, तुम्हाला सगळ्यांना बुद्धी आहे, तुम्ही सगळे हसू शकता, या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या. ही तुला मी मानवाची मूल्य सांगितली की तुम्ही किती मौल्यवान आहात, तुम्ही किती तुमचं मूल्य आहे आणि तुम्ही अमूल्य आहात, हे मला कुठेतरी तुम्हाला समजावून द्यायचं होतं. आणि हे सगळं तुम्हाला समजतं, पण फक्त आता म्हणजे म्हणतात ना आपल्या बोलीभाषेमध्ये की ज्ञानबाची मेघ कुठे आहे, तर म्हणले ज्ञानबाची मेघ ह्याच्यामध्येच आहे. म्हणजे की ज्या वेळेला हे सगळं समजल्यानंतर तुम्ही या देहावरच प्रेम करायला लागता. म्हणजे मग देहावर प्रेम करायचं नाही बाप्पा, ते म्हणले देहावर प्रेम करायचं असं मी म्हणलेलं नाही. म्हणजे की देहावरती प्रेम करायचं, परंतु या देहाचा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वापर करायचा आणि वापर करून झाल्यानंतर आनंदाने हा देह सोडायचा. जसे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बदलतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण आभूषणं वापरतो आणि ज्यावेळेला नवीन आभूषण घालायची वेळ येते त्यावेळेला जुन्याचा त्याग करतो. बघा, आपण दिवसातून 2-3 वेळा तरी कपडे बदलतो. आपला नाईट ड्रेस वेगळा असतो, सकाळी ऑफिसला जातानाचा ड्रेस वेगळा असतो. मग आपण आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेला आपण नवीन वस्त्र निर्माण करतो, म्हणजे नवीन वस्त्र आपण ज्यावेळेला परिधान करतो, तसंच आहे ना की एखादा जन्म आपला संपल्यानंतर आत्मा नवीन वस्त्र परिधान करतो. तर देहाचा फक्त वापर करायला पाहिजे, त्याच्यावरती प्रेम करून त्याच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. मग देहाच्या बाबतीमध्ये असं का आहे, असं मुद्गल ऋषी गणपती बाप्पाला विचारतात. आणि कुठेतरी गणपती बाप्पाच्या लक्षात येतं की मुद्गल आता संभ्रम अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये तर कुठेतरी कन्फ्यूज झालेले आहेत. मग त्यावेळेला बाप्पा म्हणतात की असा संभ्रम ठेवू नकोस, बघ मनुष्याचा देह आहे हा मुळात घाणेरडा आहे. आता काल बाप्पा एवढं सांगत होता तुम्ही, अरे ती मानवी जन्माची मूल्य तुला सांगत होतो, तुझ्या देहाची नाही मुद्गला, तू शांतपणे ऐक. बघ, मानवाचा देह कुठे तयार होतो, घाणेरड्या जागेमध्ये तयार होतो. हा एवढा सुंदर देह आहे, पण या देहामधनं तो किती प्रकारचं अन्न खातो. कुठलंही अन्न खाल्लं तरी त्या अन्नाची शेवटी विष्ठाच होते, जे बाहेर पडतं ती विष्ठाच असते. मुद्गल ऋषी म्हणले, खरं आहे बाप्पा, किती छान छान पदार्थ आम्ही खातो, परंतु त्याचं पूर्णपणे काय होतं तर विष्ठाच होते, म्हणजे या शरीरातून विष्ठा बाहेर पडते. मुद्गला अथर्ववेदामध्ये मी बघितलेलं आहे की 30,000 हे पूर्णपणे रोग या शरीराचे आहेत. म्हणजे हे शरीर पूर्णपणे रोगाने भरलेलं आहे आणि ह्या हाडामासाच्या देहामध्ये तू बघशील तर याचा काही उपयोग नाही. पंचतत्वाकडनं हे पूर्णपणे उसना घेतलेला देह आहे आणि याच्या व्यतिरिक्त ह्या देहाचा मरणोत्तर म्हणजे एकदा ह्याच्यामधनं प्राणशक्ती निघून गेली नंतर याचा काहीही उपयोग नाही. हे अक्षरशः जाळून द्यावं लागतं. मग अशा देहाचा, अशा मनुष्य देहाचा काय उपयोग आहे मला सांग. इतकं हा देह खराब आहे आणि तुम्ही सगळे लोक या देहामध्ये अडकता आणि या देहामध्ये अडकल्यानंतर त्या देहावरती प्रेम करायला लागता आणि तुमचं स्वतःची सर्व मूल्य विसरून जाता आणि म्हणून तुमची प्रगती होत नाही. मुद्गला, तुझ्या माध्यमातून मला संपूर्ण मानवजातीचं कल्याण करायचं आहे रे. मला या सगळ्या कला त्यांना द्यायच्या आहेत. अरे तुम्ही घेण्याकरता जेवढं तयार आहात ना तेवढं जास्त मी देण्याकरता तयार आहे. कारण
कारण याचा उपयोग झाला तर मी एवढं शोधल्याचं, एवढं संशोधन केल्याचं किंवा शिकवल्याचं कल्याण होणार आहे. आता पुन्हा कुठेतरी मुद्गल ऋषी सावध झाले आणि मुद्गल ऋषी सावध झाल्यानंतर बाप्पांना सांगतात की बाप्पा मला समजावून सांगा, मी निश्चितपणे मानवाला जागा करीन, त्याच्या देहामध्ये त्याला नाही अडकवून ठेवणार, त्याच्या देहावरती त्याला नाही प्रेम करायला लावणार, त्याला मी कुठेतरी हे शिकवीन की तुझ्या देहाचा वापर कर. आपण बघा, एक गोष्ट आपल्याकडे प्रामुख्याने आहे की हे शिकवत असताना वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि आकर्षण या 4 गोष्टी, या 4 कला बाप्पा आपल्याला देत आहेत. आणि त्या देत असताना जवळजवळ 17वा 18वा सत्संग आपला चालू आहे की त्याच्यामध्ये बाप्पा विविध वेगवेगळ्या अँगलनी आपल्यामधली ही कला फिट करतात किंवा ती कला आपल्यामध्ये बसवतात. आपण कायम म्हणतो प्रत्येक माणसाला एक बॉडी लँग्वेज असते, आहे ना, देहबोली आपण त्याला म्हणतो, की प्रत्येक वेळेला काही इशाऱ्यांनी, हाताच्या काही फेरफारांनी सुद्धा आपल्याला समजतं की समोरची व्यक्ती आपल्याला काय उपदेश करते, समोरची व्यक्ती आपल्याला काय सांगते. म्हणजे टाईप ऑफ कम्युनिकेशन देहसुद्धा आमच्यामध्ये आहे. आणि बाप्पा आम्हाला तेच सांगतो की या देहबोलीचा तू पूर्णपणे वापर करून घे, या देहाचा वापर करून घे, ह्याच्या प्रेमामध्ये अडकू नको. मग बाप्पा मुद्गल ऋषींना एक एक गोष्ट समजावून सांगतायत आणि त्या गोष्टी समजवत असताना त्याच आशयाचा, ह्याच विषयाचा पूर्ण मार्गदर्शन घेण्याकरता आपण डायरेक्ट जाऊ या यमुनेच्या तीरावरती, जिथे भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण बसलेले असताना यमुनेला खूप पाणी आलेलं आहे. आत्तासुद्धा बघा, म्हणजे यमुनेमध्ये खूप पाणी आलेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये असताना यमुना जवळजवळ अशी पोरांनी दुथडी भरून वाहते आणि सगळ्या गोपिका आणि राधा त्या ठिकाणी कृष्णाकडे आलेल्या आहेत. आणि बरोबर यमुनेच्या त्या तीरावरती, म्हणजे अलीकडच्या तीरावरती भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि पलीकडच्या तीरावरती दुर्वासा ऋषी बसलेले आहेत. आणि या सगळ्या गोपिकांनी, राधेने दुर्वासा ऋषींकरता खूप सारं भोजन तयार केलेलं आहे की त्यांना खूप भोजन द्यायचं आहे आणि त्या भोजनाने त्यांना तृप्त करायचं आहे. आणि त्या सगळ्या भगवान श्रीकृष्णाकडे आल्यात आणि सांगितलं की आम्ही सकाळी जागं राहून त्यांच्याकरता वेगवेगळे मिष्टान्न बनवलेले आहेत, वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत. तर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मग जावा त्या दुर्वासांकडे. दुर्वास असा त्यांचा उल्लेख केला आहे, म्हणजे की जे माझ्यापासून खूप वास लांब करून आहेत, दूर करून आहेत, ते दुर्वास. तर जा त्या दुर्वासांकडे, तुम्ही माझ्याकडे कशाला आला आहेत, ते सगळे पदार्थ त्यांना बनवलेत ना, तर ते गार होतील, त्याचा कुठेतरी स्वाद कमी होईल, तुम्ही गरम गरम त्यांना खायला घाला, असं भगवान श्रीकृष्ण राधेला उपदेश करतायत आणि गोपिकांना उपदेश करतायत. त्यावेळेला राधा आणि गोपिका म्हणतायत, अरे कृष्णा, यमुनेला पूर आलेला आहे, ती दुथडी भरून वाहते आणि पलीकडे जाण्याकरता आम्हाला तुझ्याशिवाय काहीही पर्याय नाही, तर पलीकडे जायची आमची काहीतरी व्यवस्था लावून दे. इथे एकही नावाडी आम्हाला सोडायला तयार नाही, एकही नावाडी त्या ठिकाणी नाव पाण्यामध्ये उतरवायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या सगळ्या गोपिका आणि मी स्वतः राधा कशी काय पलीकडे जाणार. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी जाऊन सांगितलं राधेला त्या ठिकाणी की त्या यमुनेला जाऊन सांग की तो श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला जायला वाट दे म्हणून. ते ऐकल्यानंतर सगळ्या गोपिका आणि राधा हसायला लागली. ती म्हणली, कृष्णा त्याच्यापेक्षा सांग ना की यमुना माझं ऐकणार नाही, यमुना तुम्हाला पलीकडे सोडणार नाही, आम्हाला चालेल. तो म्हणला, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगितलेलं तुम्ही कधी ऐकतच नाही. आणि बघा, म्हणजे प्रत्येकाची टेंडन्सी आपली हीच आहे की आपण सांगितलेलं कधी ऐकत नाही. मग राधा आणि गोपिका कृष्णावरती विश्वास ठेवून निघाल्या आणि यमुनेच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांना पलीकडे जायचं होतं त्या ठिकाणी आल्या आणि यमुना मैयाला हात जोडून सांगितलं आहे की भगवान श्रीकृष्णाने आम्हाला हा मंत्र दिलेला आहे, आम्हाला खरं खोटं काही माहिती नाही, परंतु यमुने, जर हा भगवान श्रीकृष्ण खरोखरी ब्रह्मचारी असेल ना, तर आम्हाला आत्ता पलीकडे दुर्वासा ऋषींना हे अन्न घेऊन जायचं आहे, आम्हाला रस्ता करून दे. एवढं बोलल्याच्या नंतर काय आश्चर्य, पूर्णपणे यमुना मैयाचं पात्र डिवाईड झालं आणि मध्ये पूर्ण वाट तयार झाली. दोन्ही पाणी दोन्ही बाजूला थांबलं आणि मग त्यामधनं त्या गोपिका आणि राधा पलीकडे चालत गेल्या आणि त्या तीरावरती पोचल्या. ही घटना त्यांना खूप आश्चर्यकारक वाटली आणि मग त्या ठिकाणी दुर्वासांकडे गेले. दुर्वासांना त्यांनी सांगितलं की तुमच्याकरता आम्ही भोजन करून आणलं आहे. आणि मग दुर्वासांना आग्रह करून करून केळीच्या पानावरती एक एक मिष्टान्न ते वाढत होते आणि ते संपूर्ण जेवण फार सुंदर दुर्वासा जेवले आणि दुर्वासांना अतिशय आनंद झाला. आज दुर्वासा ऋषी जे कायम श्राप देणारे, कायम रागावणारे, त्या गोपिकांनी आणलेल्या जेवणावरती, त्यांनी केलेल्या पदार्थांवरती इतके खुश झालेत की म्हणतात, सांगा तुम्हाला मी काय आशीर्वाद देऊ, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, मला खूप रुचकर तुम्ही जेवायला घातलं आहे आणि मी आज पोट भरून जेवलो आहे. माहिती नाही मला किती वर्षाचं मी भुकेलेला असल्यासारखा जेवलो आहे. बघा, तुम्ही आणलेलं मी सगळं संपवलं आहे, का तर तुम्ही इतकं सुंदर बनवलेलं होतं. मग गोपिका म्हणतात, अहो वरदान वगैरे काही नको, आमची फक्त पलीकडे जायची व्यवस्था करा. ते म्हणले, का, म्हणजे असं का म्हणताय. अहो म्हणे, त्या ठिकाणी यमुनेला पूर आलेला आहे, यमुना दुथडी भरून वाहते आहे आणि आम्हाला जायची काही सोय नाही आहे. ते म्हणले, मग तुम्ही आले कसे. अहो आले कसे म्हणजे की आम्ही त्या भगवान श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं की दुर्वासांना आम्हाला असं असं अन्न घेऊन जायचं आहे. मग तो म्हणला, यमुना मैयाला सांगा की बाबा जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट करून दे. म्हणले, मग वाट झाली का. हो म्हणले, वाट झाली.
आता दुर्वासांना कुठेतरी अभिमान निर्माण झाला. मग दुर्वासा म्हणले, आता तुम्ही त्या यमुना मैयाला परत जाऊन सांगा की आत्ता अगदी पोट भरून, अगदी म्हणजे तडास लागतील एवढं जेवलेले हे दुर्वासा जर निराहार असतील तर तू आम्हाला पूर्णपणे वाट करून दे. आता असं म्हणल्यानंतर गोपिका परत प्रश्नचिन्हित झाल्या. राधाच्या मनामध्ये प्रश्न यायला लागले की अरे आपल्यासमोर आता एवढं सगळं जेवलं आहे आणि आता यमुना मैयाला जाऊन आम्ही प्रश्न विचारायचा, काय खेळ लावला आहे आमच्याबरोबर. परंतु त्यांनी कृष्णासारखा आगाऊपणा केला नाही, कारण माहिती आहे हे आशीर्वाद देणार नाहीत, हे डायरेक्ट आपल्याला शाप देतील. सगळ्या गोपिका आणि राधा पुन्हा यमुनेच्या ह्या तिरी आल्या आणि म्हणाले की मैया, तुला सांगितल्याप्रमाणे आम्ही इकडे आलेलो होतो आणि दुर्वासा ऋषींनी आता जेवण वगैरे सगळं केलेलं आहे, आमचे सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे की जर हे दुर्वासा ऋषी निराहार असतील तर आम्हाला पूर्णपणे पलीकडे जायला वाट करून दे. एवढं वाक्य, एवढा मंत्र पुरा होत नाही तर नर्मदाचे पुन्हा दोन्ही पात्र वेगळी झाले आणि मध्ये रस्ता तयार झाला, ज्या रस्त्याने गोपिका आणि राधा ह्या तिरी आले. येताना अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण झाले की काय आमच्या भक्तीचा खेळ चालला आहे, आम्ही कठपुतलीच्या भावल्या आहोत, अरे आमचं आयुष्य कुठे व्यतीत होत चाललं आहे. त्या भगवान श्रीकृष्णावर आम्ही प्रेम करतो, दुर्वासासारखे ऋषी आम्हाला आशीर्वाद देतात, ते आम्हाला विचारतात की तुम्हाला काय वरदान हवं आहे म्हणून. आम्ही किती संतुष्ट आहे की आम्ही सांगतो काही नको, जायला फक्त वाट करून द्या. आमच्या समोर आहार केलेले, आमच्या समोर पोटभर जेवलेले दुर्वासा निराहार म्हणजे उपाशी आहेत का, त्यांनी कुठलाही आहार घेतलेला नसेल तर आम्हाला रस्ता करून द्या. आणि ती यमुना मैया आम्हाला रस्ता देते, तिकडे आम्ही श्रीकृष्ण परमात्म्याकडे जातो, आमचा सगळ्यांचा तो भोग घेतो. आमचं त्याच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं त्याचं आमच्यावरती प्रेम आहे. आणि हे सगळं प्रेम असताना, हा सगळं स्पर्श असताना, या सगळे आम्ही त्याच्याबरोबर असताना त्यांनी विचारलेला प्रश्न, त्यांनी विचारलेला मंत्र, त्यांनी सांगितलेला मंत्र आम्ही ज्यावेळेला यमुना मैयाला सांगतो की तो ब्रह्मचारी असेल तर वाट देणे, आम्हाला वाट मिळते, अरे आमचं जीवन सगळं व्यर्थ गेलं, आम्ही फुकट गेलो. राधा त्या ठिकाणी आली आणि भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती डोकं ठेवलं, त्यांच्या पायाला मिठी मारली आणि खूप जोरजोरात रडायला लागली. राधा रडायला लागल्यानंतर कृष्ण खूप भाऊक झाले आणि सगळ्या गोपिका देखील रडायला लागल्या. त्यावेळेला कृष्ण म्हणला, काय झालं, तुम्हाला यमुना मैयाने वाट दिली नाही का. ते म्हणले, कसं शक्य आहे असं, यमुना मैयाने वाट दिली, आम्ही पलीकडे गेलो. झालेला सगळा विषय त्यांनी कृष्णाला सांगितला आणि कृष्णाला सांगितलं, आम्ही सगळेजण आता या ठिकाणी देहत्याग करतोय, काय आमचा उपयोग आहे, आम्ही तुझ्या एवढ्या जवळ असून आम्ही असं कठपुतलीसारखं असावं, कुणाच्या तरी कारणावरनं. अरे तू आमचा भोग घेत असताना आम्ही ज्यावेळेला जाऊन सांगतो की तो ब्रह्मचारी आहे तर ती यमुना ब्रह्मचारी धरून रस्ता देते. आमचं नक्की चुकतंय कुठे, आमचं तर जीवन पूर्णपणे फुकट गेलं, आमचा जन्म फुकट गेला, आम्हाला काहीच मिळालं नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे मी अख्खा तुम्हाला मिळालो, भगवान तुम्हाला मिळाले, परमात्मा तुम्हाला मिळाला, पलीकडे दुर्वासांसारख्या व्यक्तीचं प्रेमसुद्धा तुम्हाला मिळतं आहे, पण कुठेतरी तुम्ही तुमच्या देहातच अडकलेले आहात. तुम्ही या देहावरच प्रेम करता, तुम्ही प्रकृतीवरती प्रेम करत नाही. मी या देहाने जरी कृष्ण असलो तरी मी तत्वाने पण कृष्ण आहे. तुमचं प्रेम हे देहापुरतं मर्यादित आहे, परंतु माझा आत्मा, माझं तत्व हे या देहाच्या पलीकडे आहे. या देहातून कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे. मग राधेला हे तत्व खूप चांगलं समजलं, गोपिकांना हे तत्व खूप चांगलं समजलं आणि त्यांच्या मनामधला संदेह निघून गेला. आणि आमच्याही आयुष्यामध्ये मुद्गल ऋषी गणपती बाप्पाला सांगतो, गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना सांगतोय, कुठेतरी या मानवी देहामध्ये तुम्ही अडकलेले आहात, कुठेतरी या देहामध्ये अडकून कर्मालाच विसरलेले आहात, कुठेतरी या देहामध्ये अडकून प्रेमालाच विसरलेले आहात आणि कुठेतरी या देहामध्ये अडकून तत्वाला विसरलेले आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपलं जीवन खूप सुंदर आहे. मानवी मूल्याचा, मानवी हा देह आपल्याला मिळाला आहे, हे जीवन आपल्याला मिळालं आहे, पण आपण फक्त देहामध्ये अडकलेलो आहोत. आपण फक्त देहाची काळजी करतो. आपला पहिला प्रश्न असतो, मी कसा दिसतो. आपण कधीच असा प्रश्न विचारत नाही, काय रे मी बरा वागतोय का, काय रे मी चांगला वागतोय का. बघा पहिला प्रश्न हा असतो, लग्नाला मी कसा दिसतोय, हां खूप छान दिसतंय, पण कधी विचारता का मी चांगला वागतोय का सगळ्यांची. कधीच तुमच्यातून बाहेर पडत नाही. आणि हेच कुठेतरी इथे मुद्गल ऋषींना सांगायचं आहे. अध्यात्म खूप छोटं आहे, फार काही मोठं नाही आहे, फार काही पसारा नाही आहे. बस चांगलं बोला आणि नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आणि या देहामध्ये अडकू नका. आपण तो राजा भोज ऐकलेला आहे, आपण तो मघा कवी ऐकलेला आहे की ज्यांना ज्यावेळेला नियतीने त्यांना सांगितलं की तू फक्त एक आत्मा आहेस म्हणून, एवढीच तुझी ओळख असली पाहिजे. आणि आपण अजूनही नावाने आपली ओळख सांगतो, आपण अजूनही देहाने आपली ओळख सांगतो आणि आपला पहिला प्रश्न असा असतो की मी कसा दिसतो. कधीतरी आपल्या मनातून हा प्रश्न यायला पाहिजे, मी बरं वागतोय का. दुसऱ्याला नका, स्वतःला विचारा. एकदा स्वतःला विचारायची सवय झाली ना, खरी उत्तरं मिळतील. तुम्ही सगळेजण नुसते सत्संग ऐकत नाही तर ते तुमच्या आयुष्यात वापरतायत सुद्धा, तुमच्यामध्ये ते बदल घडतायत सुद्धा आणि या कला तुमच्यामध्ये आत्मसात होत आहेत बरं का. आणि या होत असताना आम्हाला आमच्या कला कळून यायला पाहिजेत, आम्ही फुलून निघायला पाहिजे. आणि कुठेतरी गणपती बाप्पाने आमच्या पाठीमागे नाही तर आमच्या हातात हात घेऊन आम्हाला पूर्णपणे पुढे करायला पाहिजे.
तेव्हा तसं जगण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.